नमस्कार मंडळी, नमस्कार. आपल्या डिव्हाइन टच या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओत मी विनया कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. उत्तरोत्तर आपण सगळेजण आपल्या चॅनलला खूप भरभरून प्रतिसाद देत आहात. आपल्या चॅनलवर आपण नेहमीच पॅरेंटिंग, सोशल, मोटिवेशनल, स्टोरी टेलिंग, आयुष्याच्या प्रत्येक क्षणाशी आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीशी निगडीत असे व्हिडिओ पोस्ट करत असतो. आणि आपण सर्वजण या सर्व व्हिडिओना अगदी भरभरून पसंती देता, आपल्या कमेंट करता, आपल्या संपर्कामध्ये शेअर करता. याबद्दल मी मनापासून आपली सगळ्यांची आभारी आहे. तर आजच्या विषयाकडे वळूया. आज आपण एक गोष्ट अशी ऐकणार आहोत की सीतामाई जेव्हा अशोक वाटिकेमध्ये होत्या तेव्हा जेव्हा जेव्हा रावण त्यांच्याकडे त्यांना वश करण्यासाठी जायचा तेव्हा सीतामाई त्याच्याकडे बघायची नाही, तर हातात एक गवताची काडी घेऊन त्या गवताच्या काडीकडे बघायची आणि ती गवताची काडी भस्मसात होऊन जायची. तर काय आहे या पाठीमागचं रहस्य? चला तर मग जाणून घेऊया गोष्टी श्रीरामांच्या या अंतर्गत. जेव्हा सीतामाईंचं श्रीरामांशी लग्न झालं तेव्हा लग्नानंतर आपल्या सुद्धा घरी आजही पद्धत असते की नवी नवरी एक 5 दिवस झाल्यानंतर नवी नवरी घरातल्या सगळ्यांना स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून वाढते, गोडधोड पक्वान्न करते आणि आवर्जून जातीनिशी स्वतः उभा राहून वाढते. असंच सीतामाईंचं जेव्हा श्रीरामांबरोबर लग्न झालं तेव्हा 5 दिवसानंतर जेव्हा सीतामाई आपल्या कुटुंबाला वाढत होत्या तेव्हा राजा दशरथ, कौसल्या राणी, कैकेयी राणी, सुमित्रा राणी हे सगळे भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण आणि स्वतः श्रीराम हे सगळे जेवायला बसलेले असताना सीतामाई आपल्या हातामध्ये हे जेवणाचं ताट घेऊन येत असताना दशरथ राजांना ते ताट पुढे ठेवलं. प्रत्येकाला अगदी अगत्यानं वाढलं आणि हे वाढत असताना अचानक त्यांची नजर अशा एका गोष्टीवरती गेली की ज्याचा संदर्भ या रावणाकडे न बघता गवताच्या काडीकडे बघण्याचा आहे. तर अगदी गवाक्षामधून अगदी सुंदर अशी हवा येत होती आणि त्या हवेच्या झोताबरोबर एक वाळलेली गवताची काडी उडत 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 आली आणि पटकन ती दशरथ राजांच्या ताटामध्ये पडली. आता सीतामाई हे सगळं बघत होत्या आणि सीतामाईंना वाटलं की आपल्याला कोणी बघत नाहीये. जेव्हा आता ही ताटात, सासऱ्यांच्या ताटात ही गवताची काडी पडली, आपण तर पहिल्यांदाच जेवायला वाढले. कुठल्याही सुनेला जशी धाकधूक असते ना तशी सीतामाईंना सुद्धा धाकधूक वाटायला लागली की बापरे, आपल्या सासऱ्यांच्या आणि स्वतः राजा दशरथांच्या ताटात ही काडी पडली. मग सीतामाईंनी त्या काडीकडे असं एकटक नजर रोखून पाहिलं आणि क्षणार्धात ती काडी भस्मसात होऊन वाऱ्याबरोबर तिची जी राख होती ती सुद्धा उडून गेली. आणि मग सीतामाई स्मित हास्य करत पुन्हा आपला वाढण्याचा कार्यक्रम करू लागल्या. आता सीतामाईंना वाटलं की हे कुणी बघितलेलं नाहीये, पण नेमकं त्याच वेळी महाराज राजा दशरथांनी हे पाहिलेलं होतं. जेवण झाल्यानंतर राजा दशरथांनी सीतामाईंना बोलवून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की हे देवी, मला माहित आहे तुम्ही या पृथ्वीवरती माता भवानीचा अवतार आहात. आज मला असं वचन दे की तू कोणाकडेही नजर रोखून बघणार नाहीस, रागानं असं नजर रोखून कोणाकडे बघणार नाहीस, अगदी शत्रूकडे सुद्धा. एक वडील या नात्यानं कदाचित त्यांच्या मनात अशी सुद्धा शंका आली असेल की गवताची काडी जर भस्मसात होऊ शकते तर शेवटी नवरा बायकोमध्ये कधी ना कधी तर वाद होतात आणि वाद जर झाला आणि हिनं जर आपल्या प्राणप्रिय मुलाकडे म्हणजे श्रीरामांकडे असं रागानं बघितलं तर बापरे, कदाचित अशी शंका त्यांच्या मनात आल्यामुळं त्यांनी सीतामाईकडून शब्द घेतला की तू रागानं कुणाकडेही असं नजर रोखून पाहायचं नाही. आणि तो शब्द राखण्यासाठी, तो शब्द पाळण्यासाठी म्हणून जेव्हा जेव्हा सीतामाईकडे रावण त्यांना वश करण्यासाठी, भीती दाखवण्यासाठी यायचा तेव्हा त्या चटकन एक गवताची काडी धरून आपल्या डोळ्यासमोर धरायच्या आणि तिच्याकडे रागानं बघत श्रीरामांचं स्मरण करायच्या आणि ती काडी भस्मसात होताच रावण डोचकून बाजूला जायचा. तर सीतामाई जेव्हा जेव्हा रावण वश करायला यायचा तेव्हा तेव्हा आपल्या समोर गवताची काडी का धरायचा, या पाठीमागचं हे होतं रहस्य. याचा एक तार्किक दृष्ट्या असा एक संबंध आहे की जी व्यक्ती सज्जशील असते, की जिचं आचरण शुद्ध असतं, चारित्र्य शुद्ध असतं, त्या व्यक्तीला अग्नी सुद्धा दहन करू शकत नाही आणि त्या व्यक्तीच्या नजरेमध्ये एवढी ताकद असते की अशा व्यक्तीचा क्रोध माणसाला भस्मसात करून टाकतो.
म्हणून या गोष्टीतून आपण असा एक संदेश घ्यायचा की आपण कधीही कुणाकडे एकतर वाकड्या नजरेने पाहू नये आणि आपण आपल्या आचरणातून आपल्या अवतीभोवती अशी शक्ती निर्माण करावी की जी शक्ती आपलं संरक्षण करते. तर तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली? अर्थात ही गोष्ट माझ्या ऐकिवातली आहे, माझ्या ऐकण्यातली आहे. लहानपणी जेव्हा आजी बरोबर कीर्तन पाहायला जाणं व्हायचं तेव्हा कीर्तनामध्ये ऐकलेली ही गोष्ट आहे. या गोष्टीची सत्यासत्यता आपण सुद्धा पडताळून बघू शकता आणि यापेक्षा वेगळी माहिती आपल्याला काही असेल तर ती सुद्धा अर्थात कमेंट करून कळवू शकता. खरं तर गोष्टी ह्या मन रमवण्यासाठी, संस्कार करण्यासाठी, मूल्य रुजवण्यासाठी असतात. या दृष्टीने या गोष्टीकडे जरूर पाहावं. आपण सर्वांनी हा गोष्टीचा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी मनापासून पाहिलात त्याबद्दल मी आपली सगळ्यांची मनापासून आभारी आहे. भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग विषयाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.